अनेकदा असं आपण ऐकतो की पालकांनी मुलांचं मित्र बनलं पाहिजे. खरोखर असं का म्हटलं जातं? तर सगळ्या पालकांना असं वाटतं की आपण जर मुलाशी मैत्री केली, आपण जर मुलांचं मित्र किंवा मैत्रीण बनलो, तर मुलं आपल्याशी मोकळेपणाने बोलतील, चांगला संवाद साधतील, त्यांना दुसरीकडे कुठे कुणाशी बोलायला जाण्याची गरज नाही. खरं म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे हा काही चुकीचा नाही आहे. पण मित्र न बनता पालकच राहा असं आपल्याला का ठरवायचं आहे, त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपण आज थोड्या वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूयात की तुम्ही त्यांचे पालक आहात, मित्र नाही. कारण काय की पालक असणं म्हणजे जबाबदारी घेणं. मित्र म्हणजे जबाबदारी घेणं नसतं, फक्त साथ, सोबत, सहवास, संगत असतं. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पालक म्हणून आपली पहिली जबाबदारी मुलाच्या बाबतीत ही आहे की त्याला सुरक्षित ठेवणं. तुम्ही पालक म्हणून तुमच्या पाल्याची सुरक्षिततेची जबाबदारी जितकी चांगली घ्याल, तेवढी त्याचा मित्र घेणार नाही. कारण त्यांचे मित्र किंवा मैत्रिणी हे स्वतःला सुरक्षित ठेवतील, पण तुमचा मुलगा सुरक्षित आहे की नाही हे पाहण्याकरता ते तेवढेसे सजग असणार नाहीत. दुसरी जी तुमची जबाबदारी आहे ती म्हणजे त्या मुलांना शिस्त लावणं. आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण सतत धडपडत असतो, पण मित्र हे जास्तीत जास्त वेळा शिस्त मोडण्याचाच धोका असतो. कारण ते स्वतःच्या पुरता विचार करतात, तुमच्या मुलाचा विचार करत नाहीत. तिसरी गोष्ट, मित्र जे आहेत ते त्यांना जे योग्य वाटतं ते करतात, पण ते अल्पकालाकरता. आणि तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलाची तुमच्यावर जबाबदारी असल्यामुळे तुमच्या पाल्यासाठी जे काही योग्य आहे ते दीर्घकाळ आयुष्यभर करत राहता. आज तुमची मुलं लहान आहेत, त्यांना समजत नाही आहे, परंतु मोठे झाल्यानंतर त्यांना तुम्ही मित्र म्हणून नको आहात, पालक म्हणूनच हवे आहात. कारण पालक म्हणून तुम्ही त्यांना जी शिस्त लावणार आहात, पालक म्हणून तुम्ही त्यांची जी जबाबदारी घेणार आहात, पालक म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी जे काही चांगलं करणार आहात, ते मित्र म्हणून नाही होऊ शकत. मित्र हे तात्पुरते असतात, काही काळापुरते सुद्धा असू शकतात, बदलत जाऊ शकतात, खरं म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत पण असू शकतात. परंतु आई वडील हे दोनच व्यक्ती असे असतात की जे मुलांची जबाबदारी घेतात, त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांना शिस्त लावणं, त्यांच्यासाठी जे भलं आहे, त्यांचं कल्याण ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टी करणं हे फक्त आणि फक्त पालकच करू शकतात. कदाचित काही पालकांना असं वाटतं की आमच्या दोघांमध्ये वयातलं अंतर आहे, त्याला माझा धाक राहिला पाहिजे, म्हणून असं म्हटलं जातं आहे की काय. तर याला काहीच हरकत नाही आहे की 2 पिढ्यातील अंतर असणारच आहे. थोडाफार धाक, दरारा हा असायलाच हवा आहे. आपण मैत्रीच्या नात्यातून किंवा मित्रत्वाच्या पातळीवर ज्या वेळेला जातो, त्यावेळेला आपण दोघांनाही एकसारखं किंवा एक समान समजतो. पण मग त्यावेळेला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी जबाबदारी आहे पालक म्हणून, ती जबाबदारी आपल्या हातून कुठेतरी निसटून जाऊ शकते. आपली थोडीशी तरी का जरब, थोडासा धाक, थोडासा दरारा हा मुलांमध्ये असायलाच हवा आहे. कारण त्यांच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी सुरुवातीच्या काळात तरी आपण घेत असतो. जोपर्यंत ते ॲडल्ट होत नाही, जोपर्यंत ते मोठे होत नाहीत, तोपर्यंत आपण निश्चितपणे त्यांना चांगलं वळण लागावं, त्यांना चांगली शिस्त लागावी, त्यांच्यासाठी काय चांगलं करता येईल ते करावं, ते सुरक्षित राहतील याकरता धडपड करणं. त्यामुळे पालकांनो, मुलांचे मित्र बनण्यापेक्षा पालक बनूनच राहा. कारण तोच आपला रोल आहे आणि तोच आपल्याला नीट पार पाडायचा आहे. धन्यवाद.